नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे संडे आणि माझ्या चेहऱ्यावर प्लीज जाऊ नका, कारण मी खूप झोपेत आहे. मी कितीही झोपली तरी झोप पूर्ण होत नाही. आय डोंट नो वाय, बट प्लीज इग्नोर माय फेस. आणि मी टॉपिकवरून भटकले, आय एम सॉरी. पण संडे आहे आणि म्हटलं काहीतरी करूया व्यवस्थित छान असं जेवायला, कारण चिकन बनवलेलं आहे पण मी चिकन खात नाही, पण मी अंडा मात्र खाते. सो माझं असं प्लॅन आहे की संडे ब्रंच करूया, म्हणजे ब्रेकफास्ट तर मी नाही केला आहे, तर म्हटलं लंच आणि ब्रेकफास्टचं जे मील आहे ते एकत्र करूया. तर माझा असा विचार चालला आहे की एग फ्राय विथ सॅलेड आणि चिली गार्लिक स्पॅगेटी करूया. आय डोंट नो स्पॅगेटी हेल्दी, पण हेल्दी सगळंच खाते मी. सो ते करण्यासाठी आपल्याला किचनमध्ये जावं लागेल. सो लेट्स गो. हॅलो अँड वेलकम बॅक इन द किचन. आणि आता मी बनवणार आहे स्पॅगेटी, पण त्यासाठी मी ही काढून ठेवली आहे. लास्ट टाईम मी मागवली होती, आय गेस तुम्हाला माहिती असेल. मी लास्ट टाईम जी स्पॅगेटी बनवली होती, सो यावेळेस म्हटलं त्याचाच वापर करूया. आणि ती भरपूर उरलेली आहे, मी वापरलेली नाही आहे त्याला जास्त, कारण लास्ट टाईम वापरलेली टेस्ट. तर म्हटलं आज अद्वैत पण आला आहे, त्यानिमित्ताने तो सुद्धा खाईल आणि संपून जाईल की आय डोंट नो, पण वापरण्यात तरी येईल, कारण मी सहसा असं काही बनवत नाही. तो आला तरच बनवायचा प्रयत्न करते. आता मी हे जास्त पण नाही घेणार, थोडीच घेते. याला मी आता बॉईल करत ठेवते. सो आपण हे बॉईल झाल्यावर भेटूया. सो पास्ता इथे मी बॉईल करायला ठेवलेला आहे. ओके, सो स्पॅगेटी इकडे बॉईल झालेली आहे. सो मी याला ड्रेन करून घेतलं आहे, थोडंसं ऑइलिंग करून घेतलं आहे. आता मी ते पॅन जो आहे तो गरम करत ठेवलेला आहे, त्यात थोडंसं तेल ओतूया, कारण ऑलिव्ह ऑइल माझ्याकडे नाही आहे. सो मी तेल टाकणार आहे. ओके, सो ऑइल गरम झालेलं आहे, तर याच्यात मी ॲड करणार आहे गार्लिक. थोडा गार्लिक जो आहे थोडासा असं लाईटिश ब्राऊन झाला नाही की त्यात मी ॲड करणार कांदा. म्हणजे जास्त डार्क ब्राऊन नाही करायचं आहे, करपला तरी तो चांगलाच लागतो, त्याला काही हरकत नाही आहे. पण जास्त ब्राऊन नाही करत मी. गार्लिक ब्राऊन झालेले आहे, तर याच्यात आपण कांदा ॲड करू. हाफ ओनियन घेतला आहे मी, हाफ. सो हे असं फ्राय करायचं आहे. ओके, तर कांदा इकडे सॉफ्ट झालेला आहे, तर त्यात मी ॲड करणार आहे शेजवान सॉस. आणि थोडंसं पाणी ॲड करणार आहे, पास्ता वॉटर, म्हणजे स्पॅगेटीचं जे पाणी वगैरे ना ते. ॲड करूया आपण स्पॅगेटी. याच्यात ॲड करूया आपण चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो. ॲक्च्युली चिली फ्लेक्स आधी टाकलं पाहिजे होते, पण मी विसरली ॲज युजल. थोडंसं मीठ. आता हे मिक्स करून घेते. ओके, सो स्पॅगेटी इथे रेडी झालेली आहे. आता आपण लगेच एग फ्राय करून घेऊया. दिसते तर छान आहे, थोड्या वेळाने बघू कशी टेस्ट करते ती. स्पॅगेटी तुम्ही बघितलेली आहे, रेडी झालेली आहे. आता एग फ्राय करायचं आहे. सो मी हाफ असं कट करून ठेवलेलं आहे, हे बघा. आता याच्यात मी अशी 3 अंडी घेतली, त्याला हाफ हाफ कट करून घेतली. आता याच्यात मला मसाले ॲड करायचे आहेत. सो मी 1 बाय 1 आधी मसाले ॲड करते. सो मी ॲड करणार आहे लाल तिखट. तवा बाय द वे मी साईड बाय साईड गरम करत ठेवलेला आहे. थोडीशी हळद, गरम मसाला थोडा आणि मीठ. सो हे सगळं ॲड करून झाल्यानंतर हे छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे अंड्याला, म्हणजे चांगलं लागलं पाहिजे व्यवस्थित. सगळीकडे लागत नाही, पण
प्रॉपरली त्याला मॅरिनेट झालं पाहिजे, म्हणजे मसाल्यांची चव त्या अंड्याला आली पाहिजे. असं हे असं मी ॲड केलेलं आहे. आता छान याला मिक्स करून घेणार आहे. आपण ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे अंडी जी मी मॅरिनेट करून ठेवलेली आहे. सो असे हे एग फ्राय होत आहेत. तर आमच्याकडे मुख्य पाहुणे आले, त्यांनी प्लीज टेस्ट करावं आणि मला सांगावं स्पॅगेटी कशी लागते. जरा व्यवस्थित बसलं की बरं वाटेल. लोकांना काय वाटेल, या पोराला बसायला पण येत नाही. शी बाबा, आज खुलेगा. आली 1 मिनिट थांबा ना. झाली का चांगली? मस्त आहे. खा. बोल आलेला आहे म्हणजे चांगली झाली आहे. असं का थम्स दे. आजीचं वेगळंच ओरडणं चालू आहे. ओके, सो स्पॅगेटी आणि एग फ्राय रेडी झालेले आहेत. मी पटकन सॅलड बनवून घेते. नंतर जेव्हा जेवायला बसेन तेव्हा तुम्हाला सांगेन की ते टेस्ट कशी लागते. आजीकडं तर अप्रुव्हल आलेलं आहे की स्पॅगेटी चांगली झालेली आहे आणि एग फ्राय माझे नेहमीच छान होतात. मी नो डाऊट सांगते, मला खूप आवडतात आणि ते सॅलडबरोबर खायला तर अजून छान लागतात. सो पटकन सॅलड करून घेते आणि जेवायला बसताना तुम्हाला भेटते. बाय. सो इकडे माझी संडे ब्रंचची जी प्लेट आहे ती रेडी झालेली आहे आणि खूप छान वाटते ती. आता टेस्ट करून बघूया की खरंच छान लागते की नाही. एक आय नो की छान असेल. स्पॅगेटी ट्राय करूया आपण. ओके, सो प्लेट तुम्ही बघितली, खूपच अमेझिंग दिसत होती. हे बघा, ऑलरेडी तुम्ही बघितलेली आहात. आता हा टेस्टिंग टाईम आहे. टेस्ट करून बघूया आता. हे ॲक्च्युली चिली गार्लिक नाही, शेजवान गार्लिक असं म्हणता येईल. छान झालं, मस्त. ऑलरेडी हे सगळ्यांबरोबर शेअर करून झालेलं आहे. माझ्यासाठी थोडंच ठेवलं, जास्त ठेवलं नाही आहे. ओके, सो आता एक टेस्ट करून बघते. सो या एगला आपण सॅलेडबरोबर खाल्लं की ते जास्त टेस्टी लागतो. सो सगळंच छान झालेलं आहे. मी त्याला मस्त एन्जॉय करते आणि या व्हिडिओला इथे एंड करते. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.